पोलादपूर प्रथमच उद्धव ठाकरे यांची सभा ऐतिहासिक होणार. अनंत गीते. राज्यातील सभेची सुरुवात ऐतिहासिक रायगड जिल्ह्यात होत असून लोकसभा निवडणुका प्रथम जाहीर होणार आहेत. यासाठी राज्यव्यापी दौरा आखण्यात आला असून त्याची सुरुवात 1 फेब्रुवारीपासून होणार आहे. 2 फेब्रुवारी रोजी महाड विधानसभा मतदारसंघातील पोलादपूर येथील सभा प्रथमच होणार असल्याची माहिती माजी खासदार अनंत गीते यांनी सभेची तयारी व पाहणी आढावा प्रसंगी बोलताना दिली. मंगळवारी दुपारी 4च्या दरम्यान माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी पोलादपूर येथील सभेची पाहणी केली व कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मार्गदर्शन व सूचना केल्या. राज्यातील सर्वच मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार असल्याचे सांगत त्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीत होत आहे. पोलादपूरमध्ये प्रथमच शिवसेनेची व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मोठी सभा होत असल्याचे सांगत शहरातील व ग्रामीण भागातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 1 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात 3 सभा घेणार आहेत, तर रात्री शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या निवासस्थानी राहणार असून व 1 रोजी पोलादपूरमधील पहिल्या सभेला ते 11 वाजता उपस्थित राहणार आहेत व 2 तालुके मिळून 1 सभा असे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. या पाहणी व आढावा दरम्यान पोलादपूरमधील पदाधिकारी यांच्या नेमणुका करण्यात आल्या. यावेळी अनंत गीते यांच्या समवेत स्नेहल जगताप, नाना उर्फ हनुमंत जगताप, संजय कदम, पद्माकर मोरे, श्रेयस जगताप, सुरेंद्र चव्हाण, अनंत पार्टे, दिलीप भागवत, अमोल भुवड, अनिल मालुसरे, अजय सलागरे, श्रावणी शहा, ॲडव्होकेट सारिका पालकर, अश्विनी गांधी, स्वप्नील भुवड आदी पदाधिकारी उपस्थित होते. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर. संपल्यानंतर इथून भसड्याला जायचे. भसड्याची सभा 3 वाजताची आहे आणि त्यानंतर शेवटची सभा माणगावला आहे आणि मग माणगावची सभा आटपून पुन्हा बाहेर साहेब रस्त्याने गोकुली मार्गे एक्सप्रेसवेने मुंबईला जाणार आहे. असा हा सगळा दौरा आहे. हा दौरा आपल्याला 100% यशस्वी होणार आहे, त्याच्यामध्ये दुमत नाही. मला शंका असण्याचं काहीच कारण नाही आहे. पण जेव्हा यशस्वी होईल त्याच्यात आपला सहभाग होता असं आपल्याला वाटलं पाहिजे की माझाही सहभाग होता. यशस्वी होण्यामध्ये माझाही सहभाग होता. ते जे आनंद असतो तो वेगळा असतो, त्याचं जे एक समाधान असतं ते वेगळं असतं की बाई एक चांगली घटना घडली तर त्या घटनेत माझा सहभाग होता, तो एक वेगळा आनंद असतो. तर माझी अपेक्षा आहे की आपल्या सगळ्यांचा सहभाग त्यामध्ये असावा. पटतंय का आपल्याला? आणि म्हणून सर्वांनीच हा दौरा उद्धव साहेबांचा यशस्वी करायचा. स्वतः उपस्थित होते त्यामुळे महाडमध्ये उद्धव साहेबांची एक सभा झालेली आहे आणि त्याच्या अगोदर आदित्यची पण एक सभा आपण महाडमध्ये केलेली आहे आणि म्हणून मग आता पुन्हा महाड नको, त्याच्या महाड विधानसभा मतदारसंघातला आपला हा जो पोलादपूर तालुका आहे, या तालुक्यात यापूर्वी कधीच उद्धव साहेबांची सभा झालेली नाही आहे आणि म्हणून मग आता निर्णय घेतला की आपण हे पोलादपूरमध्ये सभा करूया आणि आता तो आपला अंतिम निर्णय झाला. त्याप्रमाणे पोलादपूरची सभा 2 तारखेला सकाळी 11 वाजता आहे. बाकी सभेची व्यवस्था, आयोजन हे सगळं होणार आहे. कुठे कुठे आपण कमी नाही पडणार आहोत, ते उत्तम होईल, सगळं होईल. पण या सभेला तालुक्यातून जी लोकं आली पाहिजेत ही आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. कारण आपल्या ग्रामीण भागातून सुद्धा, शहरातून लोक येतील जवळ आहे म्हणून शहराला लागेल, पण ग्रामीण भागातून सुद्धा लोक आली पाहिजेत. त्यांना आपल्याला आणण्याची जबाबदारी घ्यायची आहे की आणं आपल्याला या सभेला आणायची आहे. साहेब माणगावला मुक्कामला असल्यामुळे सकाळी 11 वाजता ते पोलादपूरमध्ये येतील, पोचतील. आपण ती व्यवस्था करू. आपण गेस्ट हाऊसला फ्रेश होण्याकरता त्यांना थांबायला सांगणार आहोत. ते सभेचं कामकाज सुरू झालं की आपण इथे त्यांना बोलवणार आहोत. त्यामुळे साधारण 11:30च्या दरम्यान उद्धव साहेब सभेला स्टेजवर येतील तर 12 वाजता उशिरा अर्धा 1 तास आपण काही स्थानिक वक्ते असतील, इतर कोण वक्ते असतील तर त्यांना संवाद करून देऊन सभा सुरू झाली की आपण उद्धव साहेबांना व्यासपीठावरती बोलवू आणि साधारण तासभराचं उद्धव 40 मिनिटाचं 45 मिनिटाचं भाषण उद्धव साहेबांचं होत आहे ना. जेव्हा केव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी उद्धव साहेबांकडून घेणार आहे. पण ह्या आता 1-2 तारखेच्या या दौऱ्यात आपण फक्त 4 विधानसभांमध्ये हा साहेबांचा दौरा केलेला आहे आणि या 6 विधानसभा मतदारसंघात आपण प्रत्येक 2 तालुका मिळून 1 सभा असं आयोजन केलेलं आहे आणि त्यामुळे एकूण 6 सभांचं आयोजन आपण केलं आहे. 1 तारखेला पहिली 11 वाजता सभा पेडला आहे, दुसरी 3 वाजताची सभा अलिबाग तालुक्यात